ठाकरे सेनेचं आंदोलन आहे। अयोध्येतील राम मंदिरातील कथित देणगी चोरी प्रकरण आणि या प्रकरणी ठाकरे सेना आक्रमक आहे। या सगळ्या संदर्भात आढावा घेतला आपले प्रतिनिधी शशिकांत सूर्यवंशी यांनी। अयोध्येत झालेल्या कथित दान चोरी प्रकरणी महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे गट मोठा आक्रमक झालेला पाहायला मिळतोय। 11 मारुती मंदिरामध्ये जाऊन त्या ठिकाणी रामरक्षा आंदोलन सुरू आहे। आता सध्या चापळमध्ये आहे आणि चापळमध्ये ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख हर्षद कदम यांच्या उपस्थितीत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन सुरू आहे। काय सांगाल आज? राम मंदिर हा अख्ख्या भारताचा आस्थेचा विषय असताना त्या देवळात ज्या नावावरती, ज्या देवाच्या नावावरती आज देशामध्ये सत्ता भोगणारे, महाराष्ट्रामध्ये सत्ता भोगणारे ही सगळे सत्ताधीश आहेत, त्यांच्या डोळ्यात देखत देवाच्या पैशाची चोरी होते, लोकांच्या श्रद्धेवरती घाला घातला जातोय। याच्या संदर्भ धरून उद्धव साहेबांनी रामरक्षा स्तोत्राचं आंदोलन आणि आरतीचं आंदोलन आम्हाला घ्यायला सांगितलं होतं। त्या माध्यमातून आम्ही हे आंदोलन करतोय। लोकांमध्ये जागृती व्हावी की ज्या लोकांना आपण निवडून दिलं, ज्या भावनेच्या आपल्या विषयासंदर्भात आपण त्यांना निवडून दिलं, अशा लोकांनी देवाचे पैसे सुद्धा आता सोडले नाहीत। गेल्या 10-12 वर्ष देशाचं वाटोळं केलं, पण आता देवाला सुद्धा त्यांनी सोडलेलं नाहीये। आणि त्या माध्यमातून आम्ही आंदोलन करतोय की राज्यकर्त्यांना जाग आली पाहिजे। तालुक्याचे विद्यमान लोकप्रतिनिधी असतील, इथले दोन्ही पक्ष, विरोधी पक्ष दोन्ही सत्तेतले आहेत, कुणी अवाक्षर काढायला मागत नाही। पालकमंत्री फोटे हिंदुत्वाच्या गप्पा मारतात, त्यांनी ब्र शब्द या विषयावरती कधी काढलेला नाहीये। तर माझं त्यांना सुद्धा आव्हान राहील की तुमची या बाबतीतली भूमिका सुद्धा तुम्ही स्पष्ट करा, आणि त्या निमित्ताने मी आंदोलन करतो। नक्कीच आपण जर पाहिलं असेल तर सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्यांनी देखील यांची भूमिका स्पष्ट करावी असं मत आहे ते जिल्हा प्रमुख हर्षद कदम यांनी व्यक्त केलेलं आहे। कॅमेरामन संकेत समी, शशिकांत सूर्यवंशी, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।